जो आता देशात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा चाललेला आहे. लोकसभेतही जे मंत्री आहेत ते म्हणतात की नाही नाही, देशात सगळं चांगलं आहे, सब चंगा सीर है. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही मंत्री म्हणतात की नाही, एलपीजीचा तुटवडा नाही, आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. मुबलक एलपीजी आहे, त्यामुळे एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे. इतका असूनही लोक लाईनीत थांबतात आणि काय परिस्थिती आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, लोकसभेत जेव्हा पुरी भारताचे पेट्रोलियम मंत्री पुरी कंसात एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलेली व्यक्ती, तर हे काय म्हणतात की आपल्या देशात एलपीजीचा तुटवडा जाणवत नाही, आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. पण लोक लाईनीत तासनतास उभा राहत आहेत. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये तुटवडा नाहीये. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, परंतु मुंबईत असो, ठाण्यात असो, पुण्यात असो, एलपीजी सिलेंडर घ्यायला लाईनीच्या लाईनी लागल्यात. हे एलपीजीचा तुटवडा का जाणवत आहे? तर विषय असा आहे की जे इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध सुरू आहे, तर जे आपल्याकडे एलपीजीचा साठा भारतामध्ये जास्त एलपीजी तयार होत नाहीये, हा बाहेरून आयात केला जातो. तर जास्तीत जास्त हा आपल्या भारतात येणारा एलपीजी हा स्ट्रीट ऑफ हार्मोज, जे की इराणपासलं, तर तिथूनच येतो आणि युद्ध चालू असल्यामुळं ते येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे आपले इराणसोबत संबंध होते आधी चांगले, परंतु नंतर जे अमेरिकेच्या प्रेशर खाली आपल्या विश्वगुरू साहेबांनी जे इराणची बऱ्याचशा गोष्टीत बाजू घेतली नाही, जे की आपले इराण कमी किमतीत किंवा रुपयामध्ये सुद्धा डील करू शकतं की ते आपल्याला क्रूड ऑइल देतं. परंतु इथून मागचे जे भारताचे पंतप्रधान झाले त्यांनी स्टँड घेतला होता एक, की कोणत्या बाजूने, रशियाच्या बाजूने त्यांनी स्टँड घेतला होता. परंतु जे आपले विश्वगुरू साहेब आहेत हे धडना इकडे धडना तिकडं अमेरिकेच्या प्रेशर खाली येऊन सगळं हे करून टाकलेत. दुसरी गोष्ट म्हणजे की जे आपल्या देशात येणारा जास्तीत जास्त एलपीजी साठा हा स्ट्रीट ऑफ हार्मोजपासून येतो. त्याच्यामुळे तिथं त्या इराण देशाने बंदी घातलेली, त्याच्यामुळे ते जहाज येत नाही, त्याच्यामुळे तुटवडा जाणतोय. आणि जे आपले मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री हे काय म्हणतात, तर एलपीजीचा तुटवडा नाहीये. परंतु आपण जर पाहिलं तर पुण्यात असो, मुंबईत असो, ठाण्यात असो, लाईनीच्या लाईनी लागल्यात आणि 1000चा सिलेंडर 2000ला झाला. ठीक आहे बाबा, निवडेल आहे, पण असं ह्यासाठी बोलणं जेव्हा फोन करते मी तर सांगतात की 5000 रुपये द्या आणि सिलेंडर घ्या, आणि तरी आहे की नाही कल्पना. हॉटेलमध्ये जे नाश्ता भेटतोय 15 रुपयाचा नाश्ता 25 रुपयाला केलाय आणि म्हणतात की काहीच जाणवत नाही. मेसवर सुद्धा आता ते सिलेंडरच्या ऐवजी कोळशावर चपात्या बनवालेत. हे दिसणार नाही ना त्यांना, कारण की मीडियावाले काही दाखवितच नाहीत ना. आणि हे म्हणतात की सगळं चंगसीर आहे, आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. आणि जे कोणी याविषयी बोलतात तर त्यांना नोटिसा पाठवल्या जातात आणि मीडियावाले हे काही दाखवत नाही. आणि जे कोणी बोलतात त्यांना नोटिसा पाठवल्या जातात, FIR त्यांच्यावर दाखल केली जाते. आणि जे राजकारणी अपोजिटवाले, जे विरोधी पक्षातले जे राजकारणी ते याविषयी बोलतात, तर त्यांना म्हटलं जातं की तुम्ही कशाचं राजकारण करता, याविषयी तुम्ही राजकारण नका करू. म्हणजे वा, इथून मागं जे बी भारताचे पंतप्रधान होते त्यांनी एक कोणता ना कोणता तरी स्टँड घेतला होता बाबा, इकडा किंवा इकडा कोणता ना कोणता तरी एक स्टँड घेतला होता. रशियासोबत मैत्री होती जी की तुटवली नव्हती. कितीही प्रेशर आला, अमेरिकेने सुद्धा प्रेशर दिलं होतं तेव्हाही, परंतु भारताच्या पंतप्रधानांनी रशियासोबत मैत्री ठेवली होती. परंतु आता थोडंफार काय प्रेशर निर्माण झालं की लगेच अमेरिकेसोबत दोस्ती, किंवा अमेरिका जे म्हणेन तेच ऐकलं जातंय. आपले काही जे आपल्या परवानगी अमेरिका देतंय हे आपलं फेल्युअर, आणि ते लेझर आईज दाखवलं जातं रीलमध्ये. जयशंकर परराष्ट्रमंत्री, काय भारताचे परराष्ट्र धोरण आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं, ते तुम्ही व्हिडिओ नंतर पाहू शकता. तर असा विषय झालेला, त्याच्यामुळे इराणसोबत आपले संबंध हे दुरावत चालले. त्याच्यामुळे जे तिथून क्रूड ऑइल येणार भारतात एक तर जास्त इम्पोर्ट होतंय, आणि इम्पोर्ट होतं त्यातले त्यात जास्तीत जास्त पर्सेंट हे त्या मार्गाने होतं, ज्या स्ट्रीट ऑफ हार्मोज मार्गाने. आणि आपल्या त्या देशासोबत चांगले संबंध नाहीत, त्याच्यामुळं हे येते. आणि याचं झळ ही फक्त सामान्य लोकांना बसते. नेते तर म्हणतात की नाही काहीच विषय नाही आहे, परंतु याची झळ सामान्य लोकांना बसते. आज पुण्यात 15 रुपयाचे पोहे 25 रुपयाला झालेत. चपाती 10 रुपयाची चपाती 15 रुपयाला 20 रुपयाला झाली आहे. बरं, ती आता तरी भेटते, अजून दिवसांनी काय होईल काय माहीत नाही आहे. मेसवाल्यांनी काही तर मेस बंद केल्यात, आणि मेसवाल्यांनी सुद्धा गॅसच्या जागी कोळशाचे शेगड्या ते चालू केल्यात. नेमकी काय परिस्थिती आहे? आणि मंत्री म्हणतात की सब चंगा शीर आहे, आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा
मुबलक साठा आहे. प्रति दिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत. तेव्हा कळतं युद्धाची झळ आताशी जाणवा लागली आहे. ते रशिया युक्रेन युद्ध इतक्या 2-3 वर्षापासून चालू आहे, लगातार चालू आहे. वेगवेगळे हल्ले होतात, वेगवेगळे हे होतात, परंतु त्याची काय झळ आपल्याला काय बसलीच नाही ना. परंतु जेव्हा ही झळ आपल्याला बसते, जेव्हा आपल्याला पैसे 1000चं सिलेंडर 2000ला द्यावं लागतं, 15 रुपयाचा नाश्ता 25 रुपयाला करावा लागतो, तेव्हा ही झळ आपल्याला जरा जास्तच जाणवते. हे आज चालू आहे, परंतु पुढे काय होईल माहित नाही ना. आणि याचा फटका हा सामान्य लोकांनाच बसतो. विषय हा नाही की LPG साठा आहे की नाही, परंतु ही चूक मान्य सुद्धा करीत नाहीत ना, की बाबा LPG साठा आपल्याकडे एवढा आहे किंवा एवढ्या एवढ्या पर्सेंटमध्ये एवढं आपल्याला आयात करावं लागेल किंवा एवढ्या दिवस हे टिकन. ते म्हणतात नाही सब ओके, चूक सुद्धा मान्य करीत नाहीत. मग ती चूक सुधारतेनच कशी, असा विषय हा आहे. आणि आपली फॉरेन पॉलिसी ही कशी डगमगत चालली हे मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहे, ते तुम्ही पाहू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एकदम ऑन द स्पॉट होता, कारण की ते मला आता ते फील व्हायला जाणवं लागलं, त्याच्यामुळे मी ऑन द स्पॉट व्हिडिओ बनवला. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.